मथुरेच्या बाजाराला निघालात, पण तुम्ही सुद्धा कृष्ण आहे. आज त्या बाजाराला कसे जातात तेच मी पाहणार आहे. ए ताकवली, ए मोरावली, माझी कवळी पोरं. काय करती आता तू नाही म्हणली हाका मावशे आलं नाही तरी बळच का नाही लागली अगं मावशी म्हणला अगं म्हणली वय कोण मेला मुडता आलं धरलं ना काय धरलं तुला कसं वाटलं ग? मग? हो की तर तू भरायला हे, हो काय रे बाबा काय ग? तुझी नाही वळख नाही पाळख नाही घेणं देणं बोलणं नाही चालणं नाही उठणं नाही बसणं नाही आला असा पुरीचा पदर धरला म्हणजे हा पदर धरला, हो मग आता काय करायचं? बाबा हा. तुझं नाही वळख हा तुझं नाही घेणं देणं बर. नाही बोलणं हा. चालणं कधी उठणं नाही बसणं नाही हे नाही ते नाही हे, आणि कुशाला आला असा पुरीचा पदर धरला बाळा तू धरला ते धरला पण धरायची जागा चुकला आता मग हे सांग ना सरळ. सोड इथलं हे सोडू, सोड सोडलं. धर इथलं तुझं धरायला आलो गे. अगं बरोबर आहे, म्हणजे परपुरुषाने परस्त्रीचा हात जर धरला, पदर जर धरला, हो राग येणं स्वाभाविकच आहे. बरोबर आहे त्यानंतर तुमच्यासाठी अनोळखी मी, हो बरोबर आहे म्हणजे मी कुठून आलो, का कसा आलो, कसं आलं बाबा कशासाठी आलो, हा. हे तुम्हाला सांगायला पाहिजे. सांगलं पण का त्या अगोदर मला एक सांगा, तुम्ही आलाय कुठून? मला सांग आम्ही आलो कुठलं हा, आलो मागल्या गावाला निघालो पुढल्या गावाला त्या गावाचं नाव? त्या गावाला नाव होती बर. पण नदीचं पाणी असल्यामुळे निरगुडीच्या झाडाला बांधून ठेवली या अगं ते नाव नाही विचारले मी तुला. हे सांगते तुला काय? आली मागल्या गावाला निघाली पुढल्या गावाला त्या गावाला नाव होती पण नदीचं पाणी असल्यामुळे निरगुडीच्या झाडाला बांधून ठेवली या बर, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. काय रे बाबा नाव कुठं असते का? एवढं कळा नाही की थोडा तुला नाव कुठं असते कुठं? अरे नाव असते पाणी आणि पाणी? शबास अरे वागा अरे फाकडे बरोबर गाड्यानं नाव ठेवली टपल्या त्या गाड्याची टाळू पडेल नीट धरा. नाही नाही, ओघच नाही पुढे बसला तो. हा, बाबा नाव कुठं असते? नाव असते गावात पाण्यात आणि पाणी? पाणी असतं चिखलात आणि चिखल? चिखल असतो खडकात आणि खडक? खडक असतो मुरमात आणि मुरुम? मुरुम असतो तुझ्या आईच्या भिताराव अगं त्याला म्हणा आलू गोकुळ असं निघालो मथुरीच्या बाजार हो आलू कुचोळातनं चाललो मुठाईला मथुरीच्या बाजारला हा मथुरीच्या बाजारला कोणाच्या परवानगी ना का? आमच्या नवऱ्याच्या बरोबर म्हणजे पती हाच परमेश्वर म्हणून ज्या नवऱ्याची तुम्ही पूजा करता, मग त्या नवऱ्याच्या परवानगी तुम्ही निघालाय खरं. हो परंतु मला एक सांगा, काय रे तुमच्या नवऱ्याचा नवरा इथं उभा आहे, त्याचं काय करणार बोला? काय बोलला नवऱ्याचा नवरा इथं उभा आहे, म्हणजे तू आमच्या नवऱ्याचा नवरा मावशी आणि आमचा नवरा काय बोला आहे काय तसं नाही. मग? नवऱ्याचा नवरा म्हणजे कोण माहितीये का? हा, आता आलं माझ्या ध्यानात. कोण? नवऱ्याचा नवरा म्हणजे माझा थोरला ना तू अगं नात्या गोत्यातले कळत नसेल तर कशाला बोलतीस? हे नवऱ्याचा नवरा म्हणजे कोण विचार नवऱ्याचा नवरा म्हणजे जगाचा जगनायक. हा जगाचा जगनायक हा, उमाजी नायकाचा पुतण्या हे अगं तो नाईक वेगळा होता बरं. आणि मी नाही काहीतरी वेगळं. तू कसा आहे तुला थोडक्यात सांगतो, मला सांग, सांग बाबा गोकुळात राज्य कोण करतं का? कोण करतं का? अगं नंद राजा हा नंद राजा नंद राजाला मुलं किती? 2 मुलांची नावं माहिती आहेत का? मला माहिती नाही लहानाची मोठी केली ती हो 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 आणि मला मुलांची नावं माहिती नाही तू हे सांग सांग सांग. एखादं नाव जाकीर हुसेन आणि एखादं नाव अमिताभ बच्चन अगं हे रांड कवळ्याचे आहेत का कुणाचे आहेत काय मला नाही. अगं थोरला तो बळीराम हा, आणि धाकटा तो श्रीकृष्ण भगवान श्री हा. भगवान मग ज्या कृष्णाचं तुम्ही बाजाराला जाताना आतोतेने वाट पाहता की नाही, बर जो कृष्ण तुम्हाला अडवतो नडवतो तुमची छेड करतो, असं तोच भगवंत परमात्मा. हा. इकडे तिकडे बघू नका कुठं, मग तुमच्या समोर उभा आहे, दर्शन घ्या. कुठं आहे? हे काय तुमच्या समोर? आता होय. हा, दिसाना कसा? काय अरे रे 12 तारीख यायची आमच्या बरं का अजून. हा? हा तिकडे पडेल तोडत हा, आणि होत असा पुढे लगा 3 दिवस झालं तुला आंघोळ नाही पांघोळ नाही 15 दिवस झालं तुला दाढीला साबण नाही
आणि तुला काय कृष्ण व्हायची तलब झाली का काय का ग? येतात पाणी झालं काय ए किसे आहो तिकडे ए त्याला म्हणाव काय फसवाय आलायच काय अरे वा हा टोप्या घाला आला काय इथं होय रे आणि दत्ताने. कृष्ण भगवान हो हो अगं पण झालं काय अयो ए थांब थांब मावशी खाली सोड खाली मावशी सोड दमधर दमधर त्याला म्हणाव काय फसवाय आलाय काय फसवागिरी करायला आला का ए आमच्या मावशी अगं ते देव कसे आणि हे देव कसे ग कशी होते का ते काय ती नाजूक सोबड ही बघ माझं हागायचं डबड हे, अगं ते देव विठेवरती उभा कटीवरती हात होत याचा हात बघ की सगळं ह्याच्यात कमरात गेल्यात अगं त्या देवाचा श्री मुकुट होता याची मुंगसा 2-4 सोडली येताना तरी तुला माहितीये का अगं त्या देवाच्या हातामध्ये सप्तस्वराची बासरी बाय बाय ह्याची मी काल बासरी बघितली बघितली कशी होती का कशाच्या काय कशाच्या काय कशी होती कशी होती काल बाया मी शेरडाकडे निघाली होती हा आणि ती त्या कळंबाच्या झाडावरती बसलं होतं बसलेले होते अचानक बाया बुरमुडे होत होता ना देव बरमुड्या होता हा डिल्ला घातला असेल दिल्ला घातला होता बुरमुडा अचानक गेली बाया तिथनं म्या हा. वर बघितलं वर बघितलं काय गाड्याची बासरी दिसत होती कशी होती का 2 गोंडे कशाची? रेशमाची हा रेशमाची ती एवढीशी बासरी अगं एवढी असते एवढी असते. आणि तेच नाही ती तर एवढीच चालते का झाडावर चढल्यामुळं हा 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 हा. हो हो बासरी हा 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 तिला 2 गोंडे दोन गोडे रेशमाचे रेशमाचे हा 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 अवतभोवतानी झुरमुळ्या कसले रेशमाच्या झुरमुळ्या हा रेशमाच्या आणि काय देव झाडावर बसल्या होती गोंडी हलायचे लुकू 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 ए नालायक तू बासरीचं वर्णन सांगते का कुठलं वर्णन सांगते बासरीचं सांगितलं वर्णन ए त्याला म्हणाव तसं ओळखणार आहे तुमची माहिती सांगा माहिती सांगा एक काम करा सर्व मुलींना हात ओढायला सांग डोळे हात ओढले डोळे डोळे झाकायला सांग डोळे झाका झाकले हात ओढले डोळे झाकले झाकले करू का सुरुवात थांब डोळे उघडू दे का बरं लायटी जवळ मग सुरुवात कर अगं कशाला सुरुवात माझी माहिती सांगायला सुरुवात करू का असा बोंबल की सांग बाबा ऐकून घे हा. वसुदेव सुतं देवं कंसचानर मर्दनम ए काय करते डोळे हाणत होती की लईच रागाच्यात सामील होती चाल मला आवडत नाही रे असं? हा. अगं हे संस्कृत आहे बाय बाय वसुदेव सुतं देवं कंसचानर मर्दनम देवकी परमानंदनम कृष्ण वंदे जगद्गुरु गवळणी बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की का अक्कल का तुला होय काय अगं मी माझी माहिती संस्कृत मधून सांगितली माहिती सांगत होता वय आणि ही तू ढोलकीला बांधून पदा पदा पडवायचं काय म्हणते होय मला का? वाटलं छबिनाच निघाला आता अक्का ती मोकळं झालं दिसलं ना लोकांना काय फिल्म दिसली मग काय मग तू पिक्चर नालायक असं. बाबा मी कोण थोडक सांग का लगेच सांगा ऐकून घे मी गोकुळचा वनमाळी ग मी गोकुळचा वनमाळी ग सोड शंका मनात होईल ग मी. गोकुळचा वनमाळी ग, सोड शंका मनात
कुठली माझी ओळख? देवा हा. मी शरण आले शरण आले मुंगीप्रमाणे शरण आले देव हा भक्तीचा भुकेला असतो. असं करा, माझी भक्ती करा आणि तुमचा रस्ता मोकळा करून द्या. ऐका देवा चला. आ